नमस्कार, राम राम शरणार्थ. महाराष्ट्रातल्या आणि मध्य रेल्वेच्या सर्व प्रेक्षकांचं CR माझाच्या दुसऱ्या भागामध्ये स्वागत. परवा दिवशीच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी 24,000 करोड रुपयांच्या विक्रमी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. या सर्व घोषणेसह आता महाराष्ट्रामध्ये 1,70,000 करोड पेक्षा अधिक प्रकल्प रेल्वेकडनं राबवले जात आहेत. मुंबईकरांच्या आणि पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मुंबई ते पुणा या अंतरासाठी एक नवीन बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आलेली आहे. मुंबई आणि पुणा हे अंतर जे की आता 3 तास 10 मिनिटापासून 4 तासामध्ये पूर्ण होतं, तेच अंतर आता प्रवाशांच्या सोयीसाठी फक्त 48 मिनिटात पूर्ण होणार आहे. यासोबतच एकूण जे 7 बुलेट ट्रेनचे कॉरिडॉर घोषित करण्यात आले त्यापैकी 2 कॉरिडॉर हे महाराष्ट्रात घोषित करण्यात आले. हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणायचं. दुसरा जो कॉरिडॉर आहे हा पुण्यावरनं हैदराबादसाठी बनवण्यात येणार आहे आणि या 2 शहरातलं जे अंतर आहे हे 2 तासापेक्षा कमी म्हणजे 1 तास 55 मिनिटं असं करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही मुंबईवरनं हैदराबादला 3 तासाच्या आतमध्ये पोहोचू शकता. यासोबतच महाराष्ट्रामधील जी 132 स्थानकं अमृत भारत स्थानकाच्या रूपामध्ये विकसित केली जात आहेत त्यांच्यासाठी 5,000 करोड पेक्षा जास्तचं भरीव मदत ही निश्चित करण्यात आलेली आहे. यासोबतच महाराष्ट्रामध्ये 100% विद्युतीकरण पूर्वीच पूर्ण झालेलं आहे. 2014 नंतर महाराष्ट्रातले जे रेल्वे रुळ आहेत त्यामध्ये 2400 किलोमीटर पेक्षा जास्तची भर पडलेली आहे. सबर्बन मधल्या मुख्यत्वे जो की मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामध्ये आपल्याला एकूण 16,200 करोड पेक्षा जास्तचे प्रकल्प मिळत आहेत, ज्यामध्ये 12 वेगवेगळे प्रकल्प सम्मिलित आहेत. यातले काही प्रकल्प जवळजवळ पूर्णत्वाला पोहोचलेले आहेत, ज्यामध्ये पनवेल पासनं कर्जत पर्यंतचा प्रकल्प लवकरच प्रवाशांच्या भेटीला येतोय. सोबतच 238 AC लोकल यांच्यासाठीचं जे टेंडर आहे ते देखील पूर्णत्वाला पोहोचत आहे आणि या लोकलच्या माध्यमातून दरवाजा बंद होणाऱ्या तसेच सुरक्षित आणि संरक्षित प्रवास सुखकर देखील करणाऱ्या अशा AC लोकल मुंबईकरांच्या भेटीला लवकरच येणार आहेत. मध्य रेल्वेने यासोबतच 15 कोचच्या लोकलसाठीची तयारी देखील पूर्ण केलेली आहे. यामध्ये 34 स्थानकावरती आपण प्लॅटफॉर्मची लांबी वाढवतो आहोत, ज्यातल्या 8 स्थानकावरची कामं पूर्ण झालेली आहेत, ज्यामध्ये कर्जतचा देखील समावेश आहे. अनेक स्थानकं ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, डोंबिवली, कल्याण, डोंबिवली अशा अनेक स्थानकावरती देखील हे विकास काम चालू आहे आणि लवकरात लवकर ते विकास काम पूर्ण करून मध्य रेल्वेच्या सर्व प्रवाशांना 15 कोचच्या माध्यमातून 25% ही जी संख्या आहे किंवा जी वाहतुकीची शक्यता आहे ती वाढवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे करते आहे. हे नक्कीच लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मी मध्य रेल्वेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. मध्य रेल्वेवरती 26 जानेवारीला म्हणजे CR माझाच्या पहिल्या भागामध्ये आपण ज्या लोकल ट्रेन वाहतुकीची सुरुवात हार्बर लाईन वरती केली होती त्या हार्बर लाईनला देखील मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. माझं सर्व मुंबईकरांना हेच परत एकदा आवाहन आहे की कृपया योग्य तिकिटांसह प्रवास करा. स्टेशनवरती चालत असताना केवळ फूट ओव्हरब्रिजेस, पादचारी पूल आणि लिफ्ट, एस्केलेटर यांचा वापर करा. रेल्वे रूळ क्रॉस करू नका. रेल्वे रुळावरनं क्रॉस करण्याची आपल्याकडे दररोज अनेक अपघात होत आहेत. कृपया आपण आपली स्वतःची काळजी घ्या आणि सोबतच रेल्वेच्या माध्यमातून वारंवार आपल्याला ज्या सूचना दिल्या जात आहेत त्यांचं देखील पालन करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच नवनवीन आणि महत्वाच्या माहिती आणि बातम्या घेऊन. नमस्कार.